नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. या सगळ्या घडामोडी आपण फटाफट 50 बातम्यांमध्ये पाहणार आहोत. मात्र या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असणारे पानसरे हे अनेक चळवळींमध्ये सक्रिय होते. 2015 साली कोल्हापुरामध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र अद्यापही पानसरेंचे मारेकरी मोकाटच आहेत आणि त्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. कोल्हापूरहून थेट संदीपकडे आपण जाणार आहोत. संदीप, आपण पाहतोय पानसरेंचे मारेकरी 5 वर्ष उलटून जात आहेत, तरीही मोकाटच आहेत. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही आणि याच निषेधार्थ आज कोल्हापुरात मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. काय अधिक माहिती आहे? साधारण किती वाजता हा मोर्चा निघणार आहे? नक्कीच म्हणाली, हा एक दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल महाराष्ट्राच्या इतिहासातला. कारण ज्येष्ठ विचारवंत आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या 16 फेब्रुवारीला झाली होती 2015 साली आणि 20 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला होता. आजचा म्हणजे तब्बल 5 वर्ष उलटलेली आहेत आणि मी सध्या आहे त्यांच्या घराच्या परिसरामध्ये. आपण पाहतो हेच ते घर आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं. रेड्याची टक्कर किंवा प्रतिभानगर म्हणून जो परिसर ओळखला जातो कोल्हापूरमधला, त्या परिसरामध्ये. आणि ज्यावेळेला कॉम्रेड गोविंद पानसरे आणि उमा पानसरे हे दोघं दाम्पत्य ज्यावेळेला मॉर्निंग वॉकला गेले होते 2015 साली 16 फेब्रुवारी या दिवशी, त्याच दिवशी त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या होत्या, भ्याड हल्ला करण्यात आला होता. आणि मी ती जागा देखील दाखवतो. शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये हा खरं तर परिसर येतो, त्यांचं घर येतं म्हणाली. आणि याच रस्त्यावरून समोरनं हा जो येणारा रस्ता, या रस्त्यावरून कॉम्रेड गोविंद पानसरे आणि उमा पानसरे हे दोघंही येत असताना अगदी या ठिकाणी 20 ते 25 फुटावरचा जो भाग दिसतोय रस्त्यावरचा, त्या भागामध्ये त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. आणि आज महत्त्वाचं म्हणजे महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी देखील या ठिकाणी असणार आहेत, जब्बार पटेल देखील असणार आहेत. आणि आत्ता आपण बघतोय चळवळीतले जे सगळे कार्यकर्ते ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. मी काही जणांशी बोलायचा प्रयत्न करतो. सर, 5 वर्ष झाले आहेत, अजूनही तपास लागलेला नाही, मारेकरी मोकाट आहेत, काय सांगाल? त्याचं एकच कारण आहे की सरकारची इच्छाशक्ती ही या बाबतीत अतिशय ज्याला काय म्हणतो आपण, त्यांना हे करायचंच नाही असं दिसतंय. पण आता सरकार बदललेलं आहे सर, काय होईल असं आता आम्हाला अपेक्षा आहे, कारण ते आत्ता जे कोण अनिल देशमुख आलेत ते निरनिराळी प्रकरणं इकडं तिकडं ते सजगता दाखवायला लागलेत, तेव्हा हे सरकार या पद्धतीनं निश्चित काम करेल असं आम्हाला वाटतंय. सर मला सांगा, 5 वर्षानंतर आता वाशीच्या खाडीमध्ये शस्त्र शोधायचा तपास चाललेला आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येते. पोलिसांनी सांगितले आम्ही ते शस्त्र शोधायचा प्रयत्न करतोय. अमेरिकेतनं जर आम्हाला त्याच्यासाठी यंत्रसामुग्री आणायला लागली तर आणणार आणि तो शोधायचा आम्ही प्रयत्न करणार असं पोलीस म्हणतात. तुम्ही काय सांगाल? दर 20 तारखेला मॉर्निंग वॉक केला जातो कोल्हापूरमध्ये. 5 वर्ष झालेत, अजून किती वर्ष मॉर्निंग वॉक करायचा? ती सापडेपर्यंत. बरं, काय सापडतील की नाही ते भविष्यातला काळ आपल्याला आत्ताचा, परंतु आम्ही प्रयत्न सोडणार नाही. बरं. हां, ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत जो कोण सरकार असेल किंवा जनतेपुढे हा प्रश्न जिवंत ठेवू नये, हा शिथिलता येऊन आम्ही आता बसलो गेल्यात असं होऊ नये, ह्याकरता आमचा हा कायम चालणार. नक्कीच आपण बघतोय जोपर्यंत मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत मॉर्निंग वॉक काढण्याचा एक निर्धार या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे. हे सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. हळूहळू या ठिकाणी आता गर्दी वाढत जाईल. महत्त्वाचं म्हणजे म्हणाली 8:30 वाजता ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ND पाटील सर देखील या ठिकाणी येणार आहेत आणि ते देखील या मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी होणार आहेत. आणि दुपारनंतर जब्बार पटेल आणि तुषार गांधी हे दोघं देखील एक निर्धार सभा असणार आहे. त्या सभेला ते दोघंही संबोधित करणार आहेत. आणि पानसरे कुटुंबियातले जे सदस्य आहेत ते सदस्य देखील या सगळ्या आज दिवसभरामध्ये जे काय कार्यक्रम असणार आहेत त्यामध्ये सहभागी होणार आहेत. म्हणाली अगदी बरोबर आहे संदीप. त्यामुळे या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आणि या सगळ्या मोर्चा संदर्भातील निषेधार्थ मोर्चा